पहिलं या कॅनलला इथं जर आम्ही इकडून गेलो 2 किलोमीटर गाडी असू द्या, तेव्हा शेकड्या गाड्या यायच्या, आपल्यातल्या गाड्याच नव्हत्या कोणाच्या त्या टायमाला. थांब 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 शेकड्याची गाडी यायला लागली म्हणायची. 2 किलोमीटर मध्ये 4 वेळा जाऊन माघारी येईल की माणूस त्या गाडी तेवढी शेरड घेऊन. पण तेवढं भेट होतो आम्ही. आता तुम्हाला सांगू का, गाडी खरडून जर आली त्यानं डायरेक्ट जागेवर जरी ब्रेक मारला तर त्यालाच काय म्हणते, तुला दिसत नाही का म्हणते. बरोबर. एवढ्यापर्यंत म्हणजे आताच कंडिशन आहे. त्या टायमाला असं म्हणजे आता हे सगळ्यात भ्या पुन्हा बलमीला जनावर लागते ती, आता काहीच नाही. आता एकदा ही बलमी लागली रान मोकळा असतंय, पण तेव्हा जनावरला खायला काय नसतंय. जनावर बलमीला झटायला बघते ती. आणि तेवढ्यात जर एखादा मालक आला आपली बलीम कसं काय कमी जास्ती बघायला म्हणलं आणि त्यात जर आम्ही गावलो तर आमचा फेसच पाडला त्या मालकानं. मग हा पहिलं कोंडवाड्याला नेतोच जनावर. आता कोंडवाड तर म्हणजे आता थोडक्यात नाहीतच, असलं तरी त्याचा कोणी वापर करत नाही आणि जनावर पहिली राहिली नाही. कोणाडा कुठं होता? मंगळमध्ये. होय. हा मंगळमध्ये कोंडवाड मी स्वतः काय बघितलं नाही आणि मी गेलो पण नाही. तुमची नेलती आहे कधी? हे माझी नाही बाबा, माझी एकदा हान ती बाळराज म्हणे म्हणून मला हान म्हणत होतं, चल कोंडवाड्याला घेऊन. पाया पडलो त्याच्या, पण मी जनावर नेऊ दिली नाही तिकडे. हे पाया पडतो तुझ्या रानाकडला सुद्धा येत नाही बाबा म्हणलं. हा पण परत मी तुझ्या जनावर ह्याच्या सुद्धा येत नाही, मला आता एवढ्या बार काय नेऊ नको, तू नेण्यापेक्षा मला घरात लय मारते म्हटलं. लय रडकुंडीन बिरकुंडीन रडलोच होतो खरं त्या टायमाला. मग मला जरा 4 शिव्या दिल्या आणि मला म्हणलं असं कर, परत तिथं दिसायचं नाही कुठं. नाही बाबा म्हणलं.